नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी अतिश शिंदे. मित्रांनो, पहिल्यांदा तर आहे का ह्याच्या अगोदर आपण एक न भूतोदी न भविष्यदी अशी एक बॅच लॉन्च केलती. त्या बॅचला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. ती बॅच आपण ₹12,000 मध्ये फक्त लॉन्च केलती. तुम्ही म्हणसाल, "सर, आपली फी तर रेग्युलर ₹30,000 आणि तुम्ही ती बॅच 12,000त लॉन्च केलेली आहे." ती 12,000त बॅच का लॉन्च केलती? तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वर्षभरातून आपण एक बॅच आहे का अशी आणत असतो ज्याची फी 50% ऑफ असते अशी. कारण पहा, प्रत्येकच विद्यार्थी ₹30,000 भरू नाही शकत. मुलांचा विचार करून पण आपण एक वर्षभरात तशी बॅच लॉन्च करत असतो. पण आता तुम्ही सध्याची परिस्थिती बघताय, पेट्रोल, डिझेल बाकीच्या गोष्टींचे जे वाढलेले प्राईस आहेत, त्याचा विचार करता आम्ही सर्वांनीच टीम संकल्पने एक विचार केला, 1500 ऐवजी एक बॅच 12ची आणू. पण पहिली आपण 12,000 ची बॅच लॉन्च केलती आणि त्या बॅचला एवढा तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला म्हणता, की एक म्हणते ना अपेक्षेपेक्षा जास्त हा आहे का प्रतिसाद होता. मग आता खूप सारे विद्यार्थी म्हटले, की "सर प्लीज अजून एक बॅच तशाच पद्धतीने आणा. न भूतोदी न भविष्यदी अशी एक बॅच आणा अजून एक." तर विद्यार्थ्यांच्या मागणीवरून येथे लक्षात आणि त्यांचा विचार करून आपण अजून एक बॅच आहे का तशाच कमी फीमध्ये आणलेली आहे. त्याची फीज थोडीशी वाढलेली आहे. ती किती असेल, काय असेल व नवीन बॅचमध्ये तुम्हाला कुठल्या-कुठल्या गोष्टी भेटणार आहेत, सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चालेल? तर बघा, आपली नवीन बॅचचं इंट्रोडक्शन पहिल्यांदा आपण बघूया काय आहे बॅच ती कशी. आपली ही नवीन बॅच येणार आहे संकल्प 2.0 नावाने. ती किती तारखेला रे? तर ती म्हणजे 27 मेला आपली बॅच येणार आहे. ह्याचा टाईम देखील पहिल्या बॅचप्रमाणे सकाळी 7 ते 12 असेल. मग ही बॅच आता किती रुपयात आहे लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त ₹15,000 ही बॅच आहे. पहिली बॅच 12ची होती. ही बॅच ₹15,000 ची आहे. तसं तर आपण एकच बॅच टाकणार होतो. नंतर फी 30,000 करणार होतो. पण म्हटलं अजून पण आहे का परिस्थिती सुधारलेली नाहीये. कुठली परिस्थिती? आता रिसेंटली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलंच असेल काय अनाउन्समेंट केलती, की सोनं विकत घेऊ नका, तेलाचा जपून वापर करा, पेट्रोल डिझेल च्या गाड्यांचा पण आहे का किंवा त्याचा पण जपून वापर करा, इलेक्ट्रिक व्हेइकलचा वापर करा, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करा. हे सगळं मोदीजींनी सांगितलं होतं. मग ही परिस्थिती सुधारली नसल्यामुळे आहे का अजून पण आपण काय म्हटलं, एक बॅच अशाच कमी फीमध्ये टाकू, ज्यामध्ये आहे का तुम्हाला एकदम कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण भेटेल. तर आपली नवीन बॅच 27 मेला ऑफलाईन बँकिंग बॅच येणार आहे. त्याची फी देखील फक्त आणि फक्त ₹12,000 असणार आहे. त्याच्यामध्ये मग आता ह्या बॅचमध्ये नेमकं तुम्हाला कुठल्या फॅसिलिटीज भेटणार आहेत? जी 30,000 ची बॅच आहे, त्या बॅचमध्ये आणि ह्या 15,000 च्या बॅचमध्ये काही डिफरन्स आहे का? फॅकल्टीज कोण-कोण आहेत तुम्हाला? ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्यापुढे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. ठीक आहे? तर लक्षात ठेवा संकल्प 2.0 बॅच ज्याच्यामध्ये तुमचा प्रीचा सिलेबस असू द्या, मेन्सचा सिलेबस असू द्या आणि लाईफटाईम इंटरव्ह्यू प्रिपरेशन असू द्या. हे सर्व कव्हर करून दिलं जाणार आहे, ज्याची फी आहे फक्त आणि फक्त ₹15,000. चला तर मग बॅचबद्दल काय-काय नेमकं कुठल्या गोष्टी भेटणार आहेत ते बघू. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या बॅचमध्ये तुम्हाला कोणत्या सुविधा मिळणार आहेत, त्याच्याबद्दल बघूया. तर बघा सुविधा कुठल्या भेटतील तुम्हाला ह्या बॅचमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तर एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल विथ बुक्स लक्षात ठेवा. एकदम आता बघा, की मी देखील स्वतः वैयक्तिक अजून एक्झाम देतो. आपला प्रत्येक फॅकल्टी एक्झाम देतो. मग एक्झाम देत असल्यामुळं करंट एक्झाम पॅटर्न काय आहे, ते लक्षात येतं. त्या करंट एक्झाम पॅटर्नच्या अनुषंगाने काय केलेलं आहे, प्रत्येक फॅकल्टीनी बुक्स तयार केलेले आहेत आपापले. जसं की आता क्वांटचे टोटल 2 बुक आहेत, रिझनिंगचे 2 बुक आहेत, जी-एचे 2 बुक आहेत, कॉम्प्युटरचं बुक आहे, इंग्लिशचे 2 बुक आहेत, लॉजिकल रिझनिंगचे 3 बुक आहेत, ॲग्रीचं बुक आहे. असा टोटल तुम्हाला 12 बुक्सचा एका सेट भेटणार आहे. त्यासोबत क्लासरूम नोट्स देखील तुम्हाला भेटणार आहेत. तर एकदम एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल भेटणार आहे. ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे फॉर ऑल सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्टसाठी ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे बघा आता जीएचं आपलं 5:30 वाजता लेक्चर असतं. थोडक्यात डिस्कशन असतं जनरल अवेअरनेसचं. संडेचं एव्हरी संडेला एका मेगा सेशन असतं जीएचं. ॲग्रीकल्चर ग्रुप डिस्कशन बघायला भेटेल. क्वांटसाठी आहे का आपल्याकडे डाउट क्लिअरिंग फॅकल्टी आहेत. ते तुमचे आहे का अदर दॅन दी टीचिंग फॅकल्टी अजून फॅकल्टी आहेत. म्हणजे टीचिंग फॅकल्टी तर अवेलेबल आहेतच. त्यासोबत दुसऱ्या डाउट क्लिअरिंग फॅकल्टी आहेत. ते तुमची तयारी करून घेतील. तर ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे प्रत्येक सब्जेक्टला. इंटरव्ह्यू प्रिपरेशन टिल दी सिलेक्शन. इंटरव्ह्यूसाठी महाराष्ट्रच नाही तर संकल्प एज्युकेशन हे देशामध्ये आहे का फेमस आहे. तर जोपर्यंत असं नाही की बॅचची व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत इंटरव्ह्यूची तयारी करून घ्यायची जबाबदारी आमची असते. ठीक आहे. पुन्हा प्रत्येक सब्जेक्टसाठी टेलिग्राम लाईव्ह प्रॅक्टिस सेशन असतात आपले. क्लासमध्ये तर शिकवतो. शिकवल्यानंतर तुम्हाला होमवर्क दिला जातो. तो होमवर्क कंपल्सरी तुम्हाला करायचा आहे आणि आपलं स्ट्रिक्ट असतं. बाकीच्या क्लासेससारखा आपला टाईमपास नसतो. जर तुम्ही होमवर्क नाही केला तर तुम्हाला लेक्चरला बसून दिलं जात नाही नेक्स्ट डेला.
सो आपण तुमच्याकडनं अभ्यास करून घेतो. होमवर्क असू द्या, हे क्लासचा पार्ट झाला. बुक्स असू द्या, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आपण ते सोडवून घेतो. तो क्लासचा पार्ट झाला. पण जे झालेले टॉपिक आहेत, कारण कसं असतं विद्यार्थ्यांचं, पुढचं पाठ मागचं सपाट असतं. बरोबर आहे की नाही? मग शिकून झालेल्या टॉपिकची प्रॅक्टिस पाहिजे. त्यासाठी आपण आहे का, झालेल्या टॉपिकच्या प्रॅक्टिससाठी प्रत्येक विषयाचे टेलिग्राम लाईव्ह प्रॅक्टिस सेशन देखील घेतो. त्या व्यतिरिक्त डेली काउन्सिलिंग चालते आपल्या इथं. डेली काउन्सिलिंग. आपला संकल्प एज्युकेशन एकमेव क्लास आहे, जिथं फॅकल्टी अवेलेबल आहे तुमच्या काउन्सिलिंगला. बाकी क्लासेसला तुम्हाला शिक्षक भेटणं देखील अवघड आहे. इथं तुम्हाला काय डाऊट आला बारका, 1+1 सर किती आहे माहीत नाही. हे येऊन फॅकल्टीला विचारा. येतंय. तुमची इथून तयारी करून घेतली जाते ह्या बॅचमध्ये. लक्षात ठेवा. वीकली ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएटसाठी प्रत्येक वीकला ॲग्रीकल्चर टेस्ट असते आणि एव्हरी संडेला तुम्हाला आठवड्याभरात जो पण पार्ट तुमचा कंप्लीट केलेला आहे, शिकवलेला आहे, त्याची प्रत्येक संडेला टेस्ट देखील असते आपल्या इथं. तर तुम्हाला ह्या सुविधा तुम्हाला इथं आपल्या इथं भेटणार आहेत आणि ह्या तर बेसिक आहेत त्या. त्या व्यतिरिक्त बघा आता तुम्हाला इथं दिसेलच या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तर काउन्सिलिंग ह्या पद्धतीनं चालते. ग्रुप काउन्सिलिंग असते. इथं क्षितिज सर तुम्हाला ग्रुप काउन्सिलिंग घेताना दिसतील. इथं प्रशांत ढोले सर ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांची तुम्हाला काउन्सिलिंग घेताना आहे का दिसणार आहेत. आणि इकडे अमोल सर लॉजिकल रिझनिंगच्या विद्यार्थ्यांच्या त्यांना टेस्ट देऊन आलेला आहे विद्यार्थी. त्याचं प्रॉपर एनालिसिस घेते. त्याला सोडवून लावतात. तुझ्या चुका कुठं होत्यात आणि तुला चुका कुठं सुधारायच्या आहेत, ते इथं तुम्हाला सांगताना अमोल सर दिसतील. त्या व्यतिरिक्त लक्षात ठेवा आता इथं बघा, आता शरद जाधव सर क्वांटची प्रॅक्टिस घेताना तुम्हाला इथं दिसतील आणि हे तर झाले क्वांट, रिझनिंग, इंग्लिश. आता इथे बघा तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी देखील आहे का, असे आपले सेपरेट पॅनल असतात. विशाखा मॅडम आहेत, ICICI बँकमध्ये ब्रांच मॅनेजरचं काम केले. सुहास ढमढेरे सर महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये 9 वर्ष मॅनेजर राहिलेले. ते त्यासोबत आम्ही देखील आहोत. इंटरव्ह्यूची तुमची तयारी करून घेणार आहेत. पुन्हा हे वीकली ॲग्रीकल्चर टेस्ट आपली आहे का, हे तर सॉरी ॲग्रीकल्चरचं ग्रुप डिस्कशन सतीश सर घेताना दिसतील आणि आपली GAचं आहे का, हे तर वीकली ॲग्रीकल्चर टेस्ट तुम्हाला होते बघा. स्वतः प्रशांत सर ॲग्रीकल्चर टेस्ट कंडक्ट करताना तुम्हाला इथं दिसत आहेत. त्या व्यतिरिक्त SBI PO आणि क्लर्कच्या म्हणजे एक्झामच्या अनुषंगाने आपले लेक्चर होतात. इथं मी तुम्हाला GAची प्रॅक्टिस करून घेताना दिसेल मुलांची इथं क्लासमध्ये आपल्या. असं आहे. त्या व्यतिरिक्त लक्षात म्हणजे एवढ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटणार आहेत आणि हे फक्त खूप लिमिटेड सांगितलंय बरं. लक्षात ठेवा, एक गोष्ट तुम्हाला सांगायला गेली तर आपला प्रिमाइसेस जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला संकल्प प्रोव्हाईड करतोय, ते बाकी कोणच प्रोव्हाईड करत नाही. तुम्हाला सर इन्फ्रास्ट्रक्चर मॅटर करतं का तयारी करत असताना? काही अंशात किंवा काही प्रमाणात करतं. का? तुम्हाला सेपरेट बघा, जनरल अवेअरनेस असा विषय आहे GA बद्दल सांगायला गेलं तर, जिथं तुम्हाला ग्रुप डिस्कशन करावं लागतं. क्वांट असा विषय आहे, एखादा प्रॉब्लेम आला, मित्राला विचारा तुम्ही. तुम्ही ग्रुपमध्ये सॉल्व्ह करा तो प्रॉब्लेम. एखाद्याला जमत नसतो, एखाद्याला जमत असतो. तर तुमचं ग्रुपमध्ये तयारी चांगली होती. तर तुम्हाला इथं सेपरेट डिस्कशनसाठी आहे का, तुम्हाला इथं वरती जागा आहे, की जेवण्यासाठी सेपरेट जागा आहे, AC हॉल आहेत आपले. ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं. ठीक आहे. आता तुमचे इन जनरल आता ज्या आपण एवढ्या सगळ्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत आत्तापर्यंत. तर त्याच्यामध्ये मुलांना जनरली येणारे काय डाउट्स आहेत, ते आपण डाउट्स इथं आता घेऊया. ओके. सगळ्यात पहिलं तर, सर ऑफलाईन बॅच बेसिक पासून होईल का? सुरुवातीला सांगितलं एकदम बेसिक पासून. मी काय म्हणतो, पहिले 10 दिवस तुमचं फक्त काय चालतं, पाढे पाठ करून घेतले जातात, स्क्वेअर पाठ करून घेतले जातात, क्यूब पाठ करून घेतले जातात. रिझनिंगला ABCD पाठ करून घेतले जाते. तुम्हाला चालेल ABCD सर पाठ आहे ना, ही ABCD वेगळी आहे जरा. पाठ करून घेतली जाते. डिस्टन्स डायरेक्शन्स असतील, ठीक आहे. म्हणजे एकदम बेसिक पासून मी म्हणतो तुम्हाला काहीच येत नसू द्या. काही म्हणजे काहीच. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, 10वी-12वी डिग्रीचे मार्क मॅटर करत नाहीत बँकिंग एक्झामची तयारी करत असताना. फक्त लागते ती जिद्द, मेहनत आणि तुमची चिकाटी आणि तुम्हाला डेडिकेशन लागतं फक्त. एवढ्याच गोष्टी लागतात. डेमो लेक्चर करता येतील का? तर हो, सुरुवातीचे 3 दिवस तुम्हाला डेमो लेक्चर्स करता येतील. आवडलं तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. असं आहे. पुन्हा ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करायची असल्यास प्रोसेस काय आहे? बघा आता जे पण ऑनलाईन विद्यार्थी आहेत आपले, त्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करायचे संकल्पचेच म्हणतोय बरं का मी. बाकीच्यांना तर रेग्युलर फी आहेच. पण संकल्पच्याला एका फीमध्ये सवलत भेटेल. कधी? त्यावेळेस आहे का आपली आता लेट सपोज एखादी ऑनलाईन बॅच आहे. त्याची विद्यार्थ्यांना ₹8,000 फी भरली होती. आपली रेग्युलर बॅचची फी 30,000 असते. मग त्यातून आहे का जी ऑनलाईन फी भरलेली आहे ना, ती आपण वजा करतो. पण ह्या बॅचचीच फी आपल्या 15,000 असल्या कारणाने का इथं जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांना देखील रेग्युलर बाकीच्या विद्यार्थ्याप्रमाणे 15,000 फी भरावी लागेल. पण जी 30,000 ची बॅच असते त्यात आपण डिस्काउंट देतो. सर IBPS ESO ॲग्रीची तयारी याच फीमध्ये होईल का? तर हो. ॲग्रीची तयारी देखील तुमच्या ह्याच ₹15,000 मध्ये होणार आहे. एक्स्ट्रा ₹1 भरायची गरज नाहीये. आणि ॲग्री शिकवायला आपल्याकडे आहे का, काय म्हणतात त्याला, दी गोट ऑफ बँकिंग इंडस्ट्री आहे प्रशांत ढोले सर.
कारण तुम्हाला 1 टाईम ए-एफ-ओ झालेले दिसतील, 2 टाईम ए-एफ-ओ झालेले शिक्षक दिसतील. सलग 3 वर्ष ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून वेगवेगळ्या बँकेत सिलेक्शन होणारे एकमेव देशातील फॅकल्टी आहेत प्रशांत ढोले. ते तुम्हाला ॲग्री शिकवतील. मॉक इंटरव्ह्यूची तयारी कशी आहे? सर प्री झालं, मेन्स झालं. मॉकचे आपल्याकडे 8 लोकांची सेपरेट टीम आहे, जी की तुमची इंटरव्ह्यूची तयारी करून घेईल. असं नाही की कुठल्याही मुलाला उचलून आपण बसवलं इंटरव्ह्यूमध्ये. बिलकुल नाही. इंटरव्ह्यूची बेसिकपासून तयारी करून घेतली जाईल. त्या व्यतिरिक्त ॲग्रीकल्चर डिस्कशन, ग्रुप ॲक्टिव्हिटी ह्या तर सगळ्या सांगितल्यात गोष्टी. सर तुम्ही म्हणाल, "सर आजूबाजूला मेस, हॉस्टेल, रीडिंगची सुविधा आहे का?" तर आहे. क्लासपासून आपल्या विदिन आहे का 200 ते 300 मीटरच्या सर्कलमध्ये तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 मेस, त्याच पट्टीनं म्हणजे त्याच पद्धतीनं हॉस्टेल 30 ते 40 भेटतील. काहीच प्रॉब्लेम नाही. रीडिंग तर 50-60 भेटतील. त्याबरोबर त्याच्यामुळे तुम्ही राहायच्या आणि जेवणाच्या बाबतीत निश्चिंत राहा. ती देखील तुम्हाला इथं सुविधा उपलब्ध आहे. ओके. चलो. आता त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल, "सर एवढ्या गोष्टी सांगितल्या. आपला संकल्प क्लासची स्थापना 2013 ला झालेली आहे. 13 पासून आपली सिलेक्शन किती येतो?" तर छाती ठोकपणे सांगेल, महाराष्ट्रातली कुठलीही, महाराष्ट्र काय देशातली घ्या हो. कुठलीही ब्रांच ओपन करा. तुम्ही जावा त्या ब्रांचमध्ये रँडम विचारा संकल्पचं कोण आहे का? एक तरी तुम्हाला संकल्पचा विद्यार्थी बघायला भेटेल. आपले आत्तापर्यंत जवळपास आहे का लक्षात ठेवा आहे का, एक 14,500 पेक्षा जास्त सिलेक्शन आहेत. दरवर्षी 1000 ते 1200 आपली मुलं बँकेत सिलेक्ट होतात. जास्तच, कमी नाहीये. काही रिझल्ट रिसेंट लागलेले जे रिझल्ट आहेत त्याचे फोटो आणलेले आहेत आपण. बघा आता हे तुम्हाला दिसतील. पी-ओ, ए-एफ-ओ क्लर्क. फोटो किती बारके आहेत. तुम्ही बघा. असं नाही की खूप जण काय करतात बघा, की स्लाइड्स जास्त दिसाव्या. त्यासाठी एका स्लाइडवर काय करतात, एका स्लाइडवर आहे का, मग पण 2 ते 3 असे फोटो, 4च फोटो घेतात, मोठं धावतात. तसं नाही. हे बघा तुम्हाला कमी पडते इतके बारके-बारके फोटो आहेत. सिलेक्शन आहे ते आपले, एवढे सिलेक्शन आहे. हे बघा तुम्ही आर-आर-बीमध्ये लागलेले मुलं. सिलेक्शन. तुम्ही म्हणसाल एवढेच आहेत का? हे एवढं कसं काय? एवढेच आहेत. टाकायला जागा पुरत नाहीये. फोटो बनवून आणलेले आहेत फक्त. हे दिसतील तुम्हाला क्रेडिट ऑफिसर. आता तुम्ही म्हणसाल क्रेडिट ऑफिसरचे फोटो कमी लावलेले सर तुम्ही. क्रेडिट ऑफिसरच्या जागा कमी येते. त्या जागामध्ये कमी आलेल्या जागामध्ये आपल्याला सर्वाधिक निकाल आहेत. येते लक्षात? सर्वाधिक निकाल, की क्रेडिट ऑफिसरचेच. पुन्हा हे घ्या बँक ऑफ बडोदा, एल-बी-ओ रिसेंट निकाल आहेत. हे संकल्पचेच निकाल आहेत. येते लक्षात? तर तुमच्या निकालाची शाश्वती आहे का? तर आहे. मेहनतीची तयारी ठेवा. आमचं मार्गदर्शन असेल. तुमचा निकाल 1 वर्षाच्या आत येणार. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल, "सर एवढं सगळं सांगितलंय. फॅकल्टी आहेत का हो त्या क्वालिटीचे किंवा तेवढे क्वालिफाईड फॅकल्टीज आहेत का तुम्ही जे म्हणताय ते साध्य करण्यासाठी?" तर फॅकल्टीचं इंट्रोडक्शन बघूया सध्याच्या कंडिशनला आपण. बघा आता, प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे आपल्याकडे फॅकल्टी आहेत. त्यामध्ये क्वांट, एल-आर, इंग्लिश, जी-ए, ॲग्री, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग त्यासोबत इंटरव्ह्यू हे देखील समाविष्ट आहे त्याच्यामध्ये. मग बघा आता क्वांट या विषयाला तुम्हाला आकाश जाधव सर, शरद जाधव सर आहेत, एल-आरला अमोल पाटील सर, इंग्लिशला क्षितिज भालेराव सर, जी-एला मी स्वतः आहे, ॲग्रीकल्चरला प्रशांत ढोले सर आहेत, सतीश जगताप सर देखील असतील त्यांच्यासोबत, अकाउंटला समीर देशमुख सर, ग्रुप डिस्कशनला निखिल डांगे सर, अभिषेक गायके सर, इंटरव्ह्यूला खाली पार्ट कट झालाय. निखिल डांगे सर, विशाखा मॅडम, सुहास ढमढरे अशी टोटल 8 लोकांची टीम आहे. एक-एक करून फॅकल्टीबद्दल बघूयाच आता आपण. सगळ्यात पहिले आकाश जाधव सर. आकाश जाधव सर, पितामह भीष्म ऑफ द बँकिंग इंडस्ट्री. इंट्रोडक्शनची गरज नाहीये. YouTube, Google, Insta कुठेही टाका. द बॉस, द पायोनियर ऑफ बँकिंग इंडस्ट्री इन महाराष्ट्र. महाराष्ट्रात बँकिंगचा पहिला क्लास सुरू करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आकाश जाधव सर. आकाश जाधव सरांच्या सिलेक्शनबद्दल तर बोलू नका. बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचं सिलेक्शन आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आय-सी-आय-सी-आय बँक. त्या व्यतिरिक्त एस-एस-सी सीजीएल ऑल इंडिया रँक 50 2010 ला. बघा आणि लिमिटेड पोस्ट आहेत. आकाश जाधव सर. हे तुमचे चीफ मेंटॉर प्लस क्वांट शरद सरांसोबत क्वांटचा पाठ कव्हर करणार आहेत. अमोल पाटील सर. ह्यांच्या पण इंट्रोडक्शनची गरज नाही. मागच्या 8 वर्षापासून बँकिंग इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिव्ह आहेत हे सर. महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये त्यांचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन आहे. पुन्हा एकदा वेगवेगळे इंटरव्ह्यू त्यांनी दिलेले आहेत. अमोल पाटील सर. रिझनिंग हा विषय शिकवतात आणि सातत्याने विद्यार्थ्यांना गाईड केलेला आहे. ह्यांच्या हाताखालून कमीत कमी 8 ते 10,000 विद्यार्थी बँकेत लागलेले आहेत आतापर्यंत. असे हे अमोल पाटील सर तुमचा रिझनिंगचा पार्ट कव्हर करतील. इंग्लिश क्षितिज भालेराव सर. महाराष्ट्र नाही, देशातील एकमेव फॅकल्टी आतापर्यंत बँकिंग इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक एक्झाम त्यांनी दिलेत आणि प्रत्येक एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क आहेत. एकमेव फॅकल्टी आहे महाराष्ट्र नाही देशात. कुठल्या फॅकल्टीला 30 पैकी 30 मार्क एक्झाममध्ये पडत नाही. कुठलीही एक्झाम घ्या, आय-बी-पी-एस पी-ओ 30 आउट ऑफ 30, आय-बी-पी-एस क्लर्क 30 आउट ऑफ 30, आर-बी-आयमध्ये 30 आउट ऑफ 30, सी-बी ग्रेड आहे 25 आउट ऑफ 25, एस-एस-सी सीजीएल 50 आउट ऑफ 50. काय पाहिजे अजून?
असा फॅकल्टी तुम्हाला इंग्लिश शिकवणार असेल तर इंग्लिशमध्ये तुमचा देखील असा स्कोर. आणि तुम्ही म्हणाल हे झालं शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं काय? क्षितिज सरांचे व्हिडिओ बघा. क्षितिज सरांच्या विद्यार्थ्यांना आपल्या संकल्पचे देखील असे मार्क आहेत ह्यांच्या हाताखालून शिकलेल्या विद्यार्थ्यांना. हे तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहेत. क्षितिज भालेराव सर. जी मी शिकवणार आहे. माझं सांगायला गेलं तर मी संकल्प एज्युकेशनचाच विद्यार्थी आहे. मी प्राउडली सांगतो मी संकल्पचा विद्यार्थी आहे. मला गर्व आहे ह्याच्यावर. का? तुमच्यासारखंच तुम्ही आता खूप सारे विद्यार्थी बॅच लावायला येतात. मी देखील त्याच आशेने गव्हर्नमेंट जॉब काढायच्या आशेने 2021ला छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो होतो. मी क्लास लावला संकल्पला. 1 वर्षाच्या आत माझं सिलेक्शन वेगवेगळ्या बँकेत झालं. त्याचे इथे फायनल प्रूफ लावलेले आहेत. थोडेच लावलेत. आय-डी-बीआयमध्ये असिस्टंट मॅनेजर, आर-आर-बी क्लर्क, इंटरव्ह्यू बाकी काही सर्व. माझं ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट झालं एम-पी-के-व्ही राहुरीमधून. मागच्या 3 वर्षापासून मी संकल्पसोबत जोडले गेलेलो आहे. तर मी तुमचा जी-एचा पार्ट पूर्णपणे कव्हर करणार आहे. त्या व्यतिरिक्त ॲग्रीकल्चर ह्या विषयासाठी प्रशांत ढोले सर आहेत. मगाशी म्हटलं तसं 2019, 20, 21 एकमेव फॅकल्टी सलग 3 वेळेस एका वेगवेगळ्या बँकेत ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून सिलेक्टेड आहेत. अनुभव ती 2 नाही, आता ह्यांना झालेला 3 वर्षाचा अनुभव. एम-एस-सी ॲग्री झाले त्यांचा एका लक्षात ठेवा दापोली येथून, ॲग्री एम-पी-के राहुरी इथून झालेला आहे. लक्षात ठेवा. सुहास डमडेरे सर कॉम्प्युटरचा तुमचा पार्ट आणि इंटरव्ह्यूचा पार्ट तुमचा कव्हर करणार आहेत. येतंय. ह्या त्यांच्या एक्झाम आहेत त्यांनी क्वालिफाय केलेल्या जवळपास सगळ्या तुम्हाला दिसतील इथं. समीर देशमुख सर यांच्याबद्दल सांगायला गेलं तर संकल्प एज्युकेशन आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं बी.कॉम झालेलं आहे. असे विद्यार्थी एका लक्षात ठेवा त्यांच्यासाठी महाडिस्कॉम, महाजेनको, महाट्रान्सको ह्या 3 सेपरेट एक्झाम येतात ज्यांना फक्त बी.कॉम ग्रॅज्युएटच अप्लाय करू शकतात. आणि त्यांना मेन्सला अकाउंट हा विषय असतो. तर समीर देशमुख सर तुम्हाला अकाउंट शिकवणार आहेत आणि आपला एकमेव क्लास आहे संकल्प एज्युकेशन जिथं अकाउंटला डेडिकेटेड सेपरेट फॅकल्टी आहे. तर समीर देशमुख सर तुमचा अकाउंटचा पार्ट कव्हर करतील सगळा. त्यानंतर बॅचची फी किती असणार आहे तुमच्या? बॅचची फी 6 महिन्याची ऑफलाईन बॅच असणार आहे 6 महिन्याची ज्याची फी 15,000 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲक्सेस दिला जाणार आहे. ऑनलाईन ॲक्सेस कितीचा? 1 वर्षाचा. त्याची फी नाममात्र आहे फक्त 15,000 आणि ह्या बॅचला देखील पहिल्या बॅच सारखे लिमिटेड ॲडमिशन असणार आहेत. ते म्हणजे किती रे? फक्त आणि फक्त 100. येते लक्षात. 100 ॲडमिशन असणार आहेत. हे सॉरी 1000 लिहिलं इथं मी. 100च मुलं घेणार ह्या बॅचला आपण. येते लक्षात. एकदा 100 मुलं झाले की बॅचचे ॲडमिशन क्लोज होतील. नेक्स्ट मुलांना 30,000 फी असेल. 100च्या वरती एक जण जरी आला तरी. मग आणि तुम्हाला लवकर तुम्ही तुमची सीट सिक्युअर करा. तुम्ही म्हणाल सर सीट सिक्युअर करण्यासाठी काय करावं लागेल? सीट सिक्युअर करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला Google फॉर्मची लिंक भेटेल. Google फॉर्मची लिंक. तो Google फॉर्म भरायचा ऑनलाईन विद्यार्थ्यासाठी. तुम्हाला ऑफलाईन शक्य असेल तर क्लासला येऊन ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करायचं. किंवा मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या नंबरवरती कॉल करायचा. तो फॅकल्टीचेच नंबर आहेत. मिडलमॅन कोण नाहीये. 1 मिनिट मी तुम्हाला नंबर देतो. बघा 99 70 23 33 21 ह्या नंबरवर कॉल करायचा. ॲडमिशनसाठी तुम्ही दुसरा नंबर 91 68 06 67 92 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तिसरा नंबर 70 71 72 66 65 ह्या तिन्हीपैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉल करून तुमचं ॲडमिशन सिक्युअर करू शकता. लक्षात ठेवा फक्त 100 सीट आहेत. बॅच कधी सुरू होत आहे? 15,000 फी आहे. सगळ्या गोष्टी Google फॉर्म देखील ऑनलाईन विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या खाली भेटेल. डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक भेटेल. त्या लिंकवर क्लिक करून Google फॉर्म भरायचा आहे. बॅच सुरू होत आहे. कधीपासून आपली बॅच सुरू होत आहे? आपली 27 मे पासून बॅच सुरू होते. सकाळी 7 ते 12 ह्याचा टाईम असेल. फी किती असेल? ₹15,000. सिलेक्शन घ्यायचंय तर संकल्पशिवाय पर्याय नाही. चालेल? आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. तुमचे जे काही डाऊट असतील तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. चला तर मग भेटूया 27 तारखेला बॅचमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.